श्लोक 16. अहं क्रतुर्हं यज्ञस्वधाहमहमौषधं मंत्रोऽहमहमेवाज्यमहमग्निर्महं हुतम्. अर्थ, मी म्हणजेच परमेश्वरच क्रतु, यज्ञ, स्वधा, औषध, मंत्र, घृत, अग्नी आणि हवनकर्म आहे असे तू समज, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहे. विवरण. वरील श्लोकातून महात्मा व त्याचे कार्य सांगितले आहे. आता ईश्वराचे खरे स्वरूप भगवंत आपल्याला सांगत आहेत. यज्ञात स्वाधाकार, स्वाहाकार, हवनासाठी औषधींचा संग्रह, मंत्र, घृत, अग्नी, हवनकर्म इत्यादीची आवश्यकता असते. यज्ञाचे क्रतु व यज्ञ असे 2 प्रकार आहेत. ही सर्व एकाच ब्रह्मतत्वाची रूपे आहेत. गीतेच्या अध्याय 4 श्लोक 24 मध्ये हाच भाव भगवंतांनी वर्णन केलेला आहे. भगवंत सांगतायत, ब्रह्मार्पणं ब्रह्महवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्मकर्म समाधिनः. म्हणजेच अर्पण, हवन, अग्नी, हवन केलेली वस्तू, हवन करणारा हे सर्व ब्रह्मच आहे. यावरून एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की वस्तू मात्रात भेद दिसून येतो तो सत्य नाही. अनेक वस्तू दिसल्या तरी त्या सर्व एकाच सद्वस्तूची रूपे आहेत. यासाठी सोने व त्यापासून तयार केलेल्या दागिन्यांचे उदाहरण आपल्याला लक्षात घेतले तर हा भेद लवकर कळेल. आपण विविध प्रकारचे दागिने म्हणजेच सोन्याची भिन्न भिन्न रूपे पाहतो. अनेक प्रकारचे दागिने असतात, पण दागिन्यांचे सोनेपणात भिन्नता नाही. म्हणजेच प्रत्येक दागिन्यात सोनं मात्र तेच असतं. तसेच प्रत्येक वस्तूचे बाह्यरूपात भेद असूनही त्यात अभेदच आहे. असा हा परमेश्वर विश्वतोमुख कसा आहे ते भगवान श्रीकृष्णांनी इथे सांगितले आहे. ते म्हणतात, श्रुतीत सांगितलेला क्रतु आणि स्मृतीत सांगितलेला यज्ञ म्हणजे परमेश्वरच आहे. यज्ञाचे जे निरनिराळे प्रकार आहेत ते सर्व काही तोच तर आहे. स्वधा म्हणजे पितरांसाठी दिलेले अन्न. औषधी म्हणजे विविध औषधींचे किंवा वनस्पतींचे रस. मंत्र आणि मंत्र म्हणत असताना अग्नीत टाकायचे तूप म्हणजे आज्य, अग्नी व अग्नीत देण्यात येणारी आहुती व ते सगळे हुत होणारे म्हणजे जळणारे पदार्थ. या सर्व गोष्टीसुद्धा तो परमेश्वरच आहे. या सर्व गोष्टी परमात्म्याने भरलेल्या असल्यामुळे त्याला विश्वंभर असे म्हणतात. म्हणजेच विश्वात सर्वत्र भरून राहिलेला असा तो. आपल्या दैनंदिन व्यावहारिक जीवनात या शब्दाचे महत्त्व पुढील प्रमाणे आपण लक्षात घेता येईल. क्रतु म्हणजे सर्व लोकांचे सर्व कर्म, पुरुषार्थ किंवा प्रयत्न. यज्ञ म्हणजे सर्वोपकार संघटनात्मक शुभ कर्म. औषधी दोष धुणारे अर्थातच पवित्र करणारे विधी. मंत्र म्हणजे मनन करण्याचे योग्य अशी गुप्त विद्या. आज्य म्हणजे तुपासारखे पौष्टिक पदार्थ. अग्नी उष्णता, तेज, प्रकाश देणारे पदार्थ. हुतम म्हणजे सर्व प्रकारचे समर्पण आणि दान. आपल्या प्रत्येक घरात चाललेल्या नित्य यज्ञाचे उदाहरण विनोबाजी फार सुंदर प्रकारे सांगतात. ते म्हणतात की घरातील गृहलक्ष्मीने स्वयंपाकघर स्वच्छ करून चूल पेटवली, त्यावर सात्विक अशी पोळी भाजली. अत्यंत शांत प्रसन्न मनाने ती सर्वांसाठी असा पौष्टिक असा स्वयंपाक करत असते. तो जेवून सर्वजण तृप्त झालेले असतात. अशी तृप्त व्हावेत अशी तिची मनापासूनची इच्छा असते आणि त्याच भावनेने आणि अगदी प्रेमाने ती सर्वांना आग्रह करून खायला घालत असते. या तिच्या सर्व क्रिया हा छोटासा यज्ञच आहे. आणि शिवाय तो कसा आहे तर तो नित्य यज्ञ आहे, कारण हे सर्व कर्म ती रोज सकाळ संध्याकाळ करत असते. अशा ह्या यज्ञाने कित्येक माता भगिनी सेवा करून उद्धरून गेल्या असतील, त्याची गणती आपण करू शकणार नाही. ह्या महिलांच्यातला हा समर्पणाचा भाव या यज्ञात असतो. सर्वजण पोटभर जेवले
आणि त्या माऊलीला एखाद दिवशी काहीच उरले नाही तरी ती न जेवता सुद्धा अगदी तृप्त होते, आनंदी होते. आणि हाच असलेला तिचा भाव तिला उद्धरून नेतो. यापुढे अनेक ज्ञानी पंडित कोपऱ्यात पडून राहतील असे विनोबांजीचे म्हणणे आहे. वेद म्हणजे ज्ञान, ते कुठले विशिष्ट ग्रंथ नाहीत. कोणा एका व्यक्तीच्या अंतरात वेदांचे स्फुरण होते, एखादा विशिष्ट विचार स्फुरतो. यासच वैदिक शब्द क्रतू असा आहे. क्रतू म्हणजे नव्या तत्वाचे स्फुरण, नव्या क्रांतिकारक विचाराचे स्फुल्लिंग त्या तिथे चेतवले जाते. व्यक्तीच्या अंतरात स्फुरलेला वेद म्हणजेच ज्ञान हे तेजोमय अग्नीचे स्वरूप धारण करतो. तो नव्या तत्वज्ञानाचा अग्नी सामाजिक स्वरूप धारण करू लागतो आणि त्यावेळी त्या अग्नीत स्वधा म्हणजे आत्मधारणेची शक्ती व स्वाहा म्हणजे आत्मसमर्पणाची शक्ती निर्माण होते. नव्या चिंतनांचे मंत्र, हविर्द्रव्ये, औषधी, समिधा हे सारे काही निश्चित होतात. होता म्हणजे यज्ञ करता, नवा सिद्धांत देणारा. हेच सारे स्थूल प्रतीकाच्या रूपाने यज्ञ स्वरूपात दाखविले जाते. वेदात स्पष्टपणे सांगितले आहे की मन हाच होता म्हणजे यज्ञ करता आहे. प्रत्येक क्रांतिकारी विचाराचा जन्म एखाद्या ऋषितुल्य तपस्वी व्यक्तीच्या अंतःकरणात होतो. मग त्याचे जीवन व त्याचे चिंतन हे सामाजिक रूप घेते. त्या क्रांतीचे मंत्र, हवी, समिधा सारे काही निश्चित होते. अशा रीतीने तो पवित्र असा लोककल्याणकारी यज्ञ संपन्न होतो. त्या ऋषितुल्य व्यक्ती लोककल्याणासाठी व्यक्तिगत जीवनाचा जणू काही होमच करतात. कारण ते सर्वभूत हिते रतः अशाच यज्ञकर्त्याच्या भूमिकेत असतो आणि तेच त्यांचे जीवन सर्वस्व पण असते, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहे. इथे आपण थांबूया.